नकोशी पत्नी. दृश्य 1. 2 घरांची 2 टोके. सोडाचे आग आणि निरागस अश्रू. रणदिवे पॅलेसवर सकाळची कोवळी किरणं पसरली होती, पण तिथल्या वातावरणात मात्र सुडाचा आणि तिरस्काराचा काळोख दाटला होता. रणदिवे पॅलेसपासून दूर असलेल्या दीक्षित सदनात सुनैना एखाद्या पिसाळलेल्या वाघिणीसारखी हॉलमध्ये चक्रा मारत होती. तिने गडद जांभळ्या रंगाची महागडी साडी नेसली होती, पण तिचा चेहरा क्रोधाने काळवंडला होता. रागाने तिचे डोळे लाल झाले होते आणि हातातील पाण्याचा ग्लास तिने जोरात टेबलवर आदळला. ती एकटीच वेड्यासारखी बडबडत होती. त्या अपशकुनी नंदिनीने माझ्या प्राचीचं सगळं सुख हिरावून घेतलं. ज्या राजमहालात माझी लाडकी लेक राणी बनून जाणार होती, तिथे आज ही नालायक मुलगी जाऊन बसली आहे. पण लक्षात ठेव नंदिनी, तू माझ्या लेकीचा घास हिरावला आहेस. मी तुला तिथे सुखाचा एक घासही घेऊ देणार नाही. तुझा प्रत्येक क्षण मी नरक करून टाकेन. दुसरीकडे नंदिनी आपल्या खोलीत एकटीच बसून ढसाढसा रडत होती. तिचे डोळे सुजले होते आणि लग्नाचा तो चढचोडा तिला एखाद्या बेडीसारखा वाटत होता. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर बाबा देवेंद्रजींचं नाव बघून तिला रडू कोसळलं. पलीकडून देवेंद्रजींचा अत्यंत जड आणि अपराधी आवाज आला. बाळा, मला माफ कर. ऐनवेळी प्राची पळून गेली आणि मी तुला त्या अग्नीसमोर बसायला लावलं. तुझ्यावर हा अन्याय माझ्यामुळेच झालाय ग. मला माहिती आहे तुला तिथे कोणी लवकर स्वीकारणार नाही. पण नंदिनी, तू खूप गुणी आहेस. सोन्यासारखं हृदय आहे तुझं. तू सर्वांचे मन जपण्याचा प्रयत्न कर. घराकडे लक्ष दे. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. माझा हा विश्वास आता ढळू देऊ नकोस. स्वतःला सिद्ध कर. मला माहिती आहे बाळा, तू इतकी चांगली आहेस की कोणीही तुझ्यावर जास्त वेळ नाराज राहू शकत नाही. नंदिनीने हुदके देत उत्तर दिले. बाबा, मी नक्की प्रयत्न करेन. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. फोन कट झाल्यावर स्वतःशीच पुटपुटली. कसं सांभाळून घेऊ बाबा? या घरात तर कोणी माझ्याकडे बघणंही पसंत करत नाही आहे. आणि आदित्य, त्यांना तर माझ्या सावलीचाही तिरस्कार आहे. आजींची माया आणि पहिली रसोई. थोड्या वेळाने खोलीचा दरवाजा वाजला. समोर आजी उभ्या होत्या. त्यांच्या हातात काही नवीन साड्या आणि बांगड्यांचे बॉक्स होते. आजींनी प्रेमाने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवला. हे बघ, हे घे बाळा. नवीन साड्या. आता रडणं थांबव आणि आवरून घे. आज तुझी या घरातली पहिली सकाळ आहे. समीरची साथ आणि त्याची मस्ती. नंदिनीने आजींनी दिलेली सुंदर निळ्या रंगाची नेटची साडी नेसली. साध्याशा रूपातही ती अप्सरेसारखी दिसत होती. ती खाली किचनमध्ये आली. आज तिची पहिली रसोई होती. करुणा आत्या आणि मेघा तिला लांबूनच टोमणे मारत होत्या. हिला साधं मीठ तरी टाकता येतं का? पण नंदिनीने हार मानली नाही. समीर तिथे आला आणि त्याने तिला गुपचूप तांदूळ आणि साखरेचा डब्बा आणून दिला. तो तिच्याशी गमती जमती करून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होता. नंदिनी ही समीरच्या प्रेमळ स्वभावामुळे थोडीशी खुलली होती आणि तिने हसत हसत खिरीचं पातेलं गॅसवर ठेवलं. नेमका त्याच वेळी आदित्य तिथून जात होता. त्याने पाहिलं की नंदिनी हसते. निळ्या साडीतलं तिचं ते निरागस रूप, गालावरची ती छोटीशी खळी आणि डोळ्यातली चमक पाहून आदित्य काही क्षणासाठी थबकला होता. तो तिच्याकडे बघतच राहिला. तिचं सौंदर्य आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू त्याला कुठेतरी साद घालत होतं. तेवढ्यात समीरने आवाज दिला. दादा, तुला काही हवे आहे का? आदित्य भानावर आला आणि थोडं गोंधळून कसाबसा बोलला. नको, काही नाही. मी फक्त पाणी घ्यायला आलो होतो. तो घाईघाईने पाणी पिऊन तिथून निघून गेला. पण त्याच्या मनात नंदिनीची ती प्रतिमा घर करून बसली होती. कुटील कारस्थान. हिऱ्यांच्या नेकलेसची चोरी. आदित्य ऑफिसला गेल्यावर
आत्या आणि मेघाने आपला मोर्चा आजींच्या खोलीकडे वळवला. आजी देवघरात पूजेला बसल्या होत्या. अनुराधा, आदित्यची आई, नुकतीच आंघोळीला गेली होती. बेडवर तिची हिरवी सिल्क साडी आणि त्यावर आजींनी दिलेला मौल्यवान हिऱ्यांचा नेकलेस साफ करायला ठेवला होता. करुणा आत्याने संधी साधली आणि तो नेकलेस झडप मारून पदराखाली लपवला. दोघी गुपचूप नंदिनीच्या खोलीत गेल्या आणि तिच्या कपाटातील एका साडीच्या घडीत तो लपवून ठेवला. करुणा मेघाच्या कानात पुटपुटली, "बघितलंस मेघा, आता ही नंदिनी खरोखरच या घराबाहेर जाणार. रणदिवे घराण्याची सून बनायचं तिचं स्वप्न आज धुळीला मिळेल." दृश्य 4. चोरीचा आरोप आणि अपमानाचा कडवट घास. दुपारी डायनिंग टेबलवर सर्वजण जमले होते. आजींनी हसत हसत खिरीची वाटी आदित्य समोर ठेवली आणि म्हणाली, "आदित्य, नंदिनीने आज तुझ्या आवडीची खीर बनवली आहे. बघ तरी खाऊन कशी झाली ते." नंदिनीचे नाव ऐकताच आदित्यचा चेहरा दगडासारखा कठोर झाला. त्याने चमचा खाली आदळला आणि थंड आवाजात म्हणाला, "ज्या माणसाचं अस्तित्व मला मान्य नाही, तिच्या हातचं अन्न माझ्या पोटात जाणं शक्य नाही." इतक्यात अनुराधा ओरडत हॉलमध्ये आली. तिचा चेहरा घाबरलेला होता. "माझा हिऱ्यांचा नेकलेस मिळत नाहीये. तो इथेच बेडवर ठेवला होता. कुठे गेला असेल?" करुणा आत्याने लगेच आग लावली. बाहेरच्यांवर संशय घेण्यापेक्षा या नवीन मुलीवर संशय घ्या. आपल्या बापाचं कर्ज फेडायला हिनेच हात मारला असेल. नवीन सून आहे, हव्यास नसेल कशावरून? नंदिनी रडत म्हणाली, "आई, मी नाही चोरलं. तुम्हाला हवं असेल तर माझी रूम तपासा, पण माझ्या स्वाभिमानाला धक्का नका लावू." त्यावर अनुराधा ओरडली, "स्वाभिमान? लग्न करताना कुठे गेला होता तुझा स्वाभिमान? चोराच्या उलट्या बोंबा." आदित्यचं तांडव आणि आजींचा मास्टर स्ट्रोक. आदित्य रागाने नंदिनीच्या खोलीत गेला आणि त्याने तिचं कपाट उघडलं. ते विस्कटायला सुरुवात केली. साड्या आणि कपडे फेकता फेकता अचानक तो हिऱ्यांचा नेकलेस जमिनीवर खणखण पडला. संपूर्ण घर स्तब्ध झाले. आदित्यने नंदिनीचा हात जोरात पकडला. तिची बांगडी तिच्या हातात टोचली, पण त्याला काहीच फरक पडला नाही. तो कडाडला, "चोर पण आहेस तू? आधी माझं आयुष्य चोरलंस आणि आता या घराची आबरू. चालती हो आत्ताच्या आता या घरातून." ईशा टोमणे मारत म्हणाली, "अगोदर बाईसोबत बळजबरी लग्न केलंस आणि आता आमच्या दागिन्यांवर पण नजर. लाज नाही वाटत तुला?" नंदिनी फक्त सुन्न होऊन रडत होती. तिला बोलताही येत नव्हते. तिला कळत नव्हतं की तिच्या कपाटात हा हार आला कुठून. तेवढ्यात आजी खंबीर आवाजात ओरडल्या, "थांबा, तो नेकलेस नंदिनीने चोरलेला नाही. तो मीच तिथे विसरले होते." करुणा आत्याचा चेहरा पांढरा पडला. आजी म्हणाल्या, "जेव्हा मी नंदिनीसाठी साड्या घेऊन गेली होती, तेव्हा चुकून तो हार त्या साड्यांमध्ये गेला असेल. त्या बिचारीला तर काही माहिती पण नाही." आदित्यचा हात ढिला पडला. सुरेशजी, आदित्यचे वडील, कडाडले, "आदित्य, तू नवरा आहेस ना तिचा, आणि तूच तिचा अपमान करतोयस. ती तुझ्या भरवशावर या घरात आहे." आदित्य रागाने म्हणाला, "बाबा, मी फक्त प्राचीवर प्रेम करतो आणि या मुलीला मी कधीच माझी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही." सुरेशजींनी त्याला सुनावलं, "प्राची पळून गेली. तिने तुझा विचार केला नाही, पण ज्या मुलीने घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, तिला तू मरण यातना देतोयस. त्यावेळेस जर नंदिनीने तुझ्यासोबत लग्न केलं नसतं तर बाहेर आणि समाजात काय इज्जत राहिली असती आपली." दृश्य 6. पश्चाताप की अजून द्वेष.
आदित्य रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला. करुणा आत्या आणि मेघा अपमानाने नाक मुरडत गेल्या. करुणा चिडून मेघाला म्हणते, आईला काय गरज होती चुकी तिच्या अंगावर घ्यायची. आज ही नंदिनी घरातून गेली असती, पण आईने सगळं बिघडवलं. मेघाही रागाने म्हणाली, हो ना आई, जर आजी गप्पा बसल्या असत्या तर आदित्यने आत्तापर्यंत हिला घरातून बाहेर काढलं असतं, पण आजीला पण महान बनायचं होतं. इकडे अनुराधाच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना आली होती. तिला कळाले होते की आपण नंदिनीला खूप बोललो, पण तिचा इगो खूप मोठा होता. नंदिनी रडत रडत आपल्या रूममध्ये गेली. आदित्य बेडवर बसून विचार करत होता, मी तिला जास्त बोललो का? तिचे डोळे किती काही सांगत होते, पण तिने तर फसवून लग्न केलं आहे माझ्यासोबत. ती मुलगी निरागस आणि चांगली तर नक्कीच नसेल. त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. नंदिनी मात्र स्वतःच्या नशिबाचा विचार करत अंधारात शांतपणे रडत होती. तर कसा वाटला आजचा भाग मला नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे माझी कथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.